शंभूराजे देसाई यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1991 नंतर हा शपथविधी सोहळा या ठिकाणी होतोय आणि आपण या ठिकाणी हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो पुढच्या काही क्षणामध्ये, कारण की सगळे प्रमुख अतिथी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत, जे आमदार आहेत महायुती सरकारचे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि हा शपथविधी सोहळा पुढच्या काही क्षणामध्ये सुरू होतोय। नक्कीच ही थेट दृश्य आपण नागपुरातली पाहतोय। मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय। 39 मंत्र्यांचा शपथविधी या ठिकाणी पार पडणार आहे। पुढच्या काही मिनिटांमध्येच हा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील आगमन यासाठी झालेलं आहे। तसंच इतरही म्हणजे चंद्रकांत पाटील देखील आता या ठिकाणी दाखल झालेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यासाठी आता पोहोचले आहेत। तर काही मंत्री महायुतीचे जे आज शपथ घेणार आहेत ते काही मंत्री त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी आता पाहतोय दृश्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। इतरही महायुतीचे काही नेते मंत्री जे आज शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबतच या दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येत आहेत। तर चंद्रकांत पाटील इथे पोहोचले, दादा भुसे आहेत, उदय सामंत हे देखील आता इथे पोहोचलेले आहेत। तर गजानन आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील इथे दाखल झालेत। इथे आपण पाहतो पंकजा मुंडे तसंच संजय राठोड हे देखील आता या शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत। तर शंभूराज देसाई देखील इथे दाखल झालेत। योगेश कदम हे देखील या सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत। संजय राठोड या ठिकाणी दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येत आहेत, उदय सामंत पाहता येत आहेत। तर अनेक नावं जी जुनी जाणती आहेत अशांना यावेळेला मंत्रिमंडळात स्थान नसणार आहे, तर काही नव्यानं समावेश या मंत्रिमंडळाच्या संपूर्ण कॅबिनेटमध्ये असणार आहे। संजय शिरसाट या ठिकाणी आता आपल्याला पाहता येत आहेत। तर संजय शिरसाट हे देखील आपल्या कुटुंबासह आता शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झालेत। पंकजा मुंडे आपण इथे पाहतो की त्या देखील इथे दाखल झाल्या आहेत। विधान परिषदेवर असल्या तरी पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। संजय शिरसाट आपल्या कुटुंबासह या ठिकाणी दाखल झालेत। तर योगेश कदम पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तर ते देखील इथे दाखल झालेत। भरत गोगावले देखील इथे दाखल झालेत। गेल्या मंत्रिमंडळापासून ते इच्छुक होते मंत्रिपदासाठी आणि अखेर त्यांची यावेळी वर्णी लागली आहे। तर संजय राठोड यांचं नाव अखेरच्या क्षणी आलेलं आहे आणि संजय राठोड यांना देखील मंत्रिपद मिळणार आहे। तर ज्यांना